मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. अजय पाटील आमच्या व्यासपीठावरती या. जबरदस्त कामगिरी केली, अष्टपैलू कामगिरी. अजय पाटील ठरलेत मॅन ऑफ द मॅच हिरो. मी आदरणीय कमलाकर बिस्तूर जाधव साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण वितरित करायचा आहे. देवदर ग्रामपंचायतचे माजी सरपंच आहेत आदरणीय कमलाकर बिस्तूर जाधव साहेब आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतोय. या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. आकर्षक टी शर्ट्स निकिता वैभव दिंडा यांच्या स्मरणार्थ वामन शिड्या दिंडा जे सरपंच आहेत ब्राह्मणगाव यांच्या माध्यमातून प्राप्त झालेले आकर्षक टी शर्ट. तदनंतर अनिल अंकलेश प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून प्राप्त झालेली आकर्षक ट्रॉफी ती समीरजी तांगडी यांनी आपल्याला पुरस्कृत केलेली आहे. ती देखील या ठिकाणी दिली जाते मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात. खेळाडू आपण लगेच यायचं आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये. दोन्ही टीमचे 12 खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये या खेळाडूची नावे सांगण्यासाठी. कोणतरी पाठीराखा असेल तरीच चालेल, फक्त नावं आले पाहिजे. हे आमचं VIP डाईस, ज्या VIP डाईसवर आपण बघतोय माननीय श्री कमलाकर बिस्तूर जाधव, त्यानंतर या स्पर्धेचे आयोजक शिवाजी पुरे, त्यानंतर दिनेशजी पुरे, त्यानंतर महेंद्र पाटील ज्यांनी इंटरनेटची सुविधा व्यवस्थित करून दिलेली आहे. आणि त्यानंतर महेंद्र पाटील यांची सुपुत्री आहे परी पाटील सुद्धा. सर्वांचं हार्दिक स्वागत. वेलकम एव्हरीबडी. मैत्री चषक 2025मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. हा सामना आपण बघतोय चिंचोटी विरुद्ध नागली असा हा सामना. प्रथम बॅटिंग आहे ती चिंचोटी टीमची. आई गावदेवी दोन्ही टीमच्या नावामध्ये आपण बघतो आई गावदेवी आहे. चिंचोडी आणि नागले या दोन टीममध्ये ही मॅच आपण बघणार आहोत. आणि गोलंदाजी मार्कवर अविनाश येतोय. स्ट्राईक एंडला बॅटर आपल्याला दिसतोय विजय भगली आहे नॉन स्ट्राईक एंडला, आणि स्ट्राईक एंडला आहे रवींद्र. ही जोडी मैदानामध्ये आहे. पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर ऑन द राईज खेळायचं होतं, मात्र लाईनमध्ये नव्हता फलंदाज. हा डॉट बॉल जातोय. पहिलाच बॉल अतिशय चांगला टाकताना दिसतोय गोलंदाज अविनाशचा पहिलाच बॉल. हनुमान आहे पहिला बॉलर. एक चांगला गोलंदाज म्हटला जातो हनुमान याला. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. राऊंड विकेटने फटका चांगला आहे, गॅपमध्ये आहे. बॉल जाईल कौकानेच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी येतोय. चांगली फिल्डिंग थ्रो होईल नॉन स्ट्राईक एंडला आणि 2 रन्स या ठिकाणी पूर्ण. या 2 रनने टीमचं टोटल सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. ऑफ द मार्क होतो फलंदाज रवींद्र स्ट्राईक एंडवर आहे. आणि सध्या आपण बघतोय माननीय श्री रत्नाकरजी सावंत यांचं आगमन या क्रीडानगरीमध्ये झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत. राऊंड विकेट पूल करण्याचा प्रयत्न हवा तसं बॅटच्या पट्ट्यात बॉल येत नाही. शॉर्ट फाइंडिंगला फिल्डर त्या ठिकाणी थोडंसं स्ट्रगल करताना दिसतोय. एक धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. 1ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतो स्कोरबोर्डवर 3 रन. कृपया विनंती असेल दोन्ही टीम तुमचा एक राखीव खेळाडू आमच्या समोरच्या कक्षामध्ये पाठवून द्यायचा आहे प्लीज, नाहीतर पॅनल्टीचा सामना तुम्हाला करावा लागेल. हे षटक संपण्याच्या अगोदर दोन्ही टीमचे खेळाडू आले पाहिजे. फिल्डिंग थोडीशी सजवली जाते आहे. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर ओम फोटो लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज केलं जाते या टुर्नामेंटचं.
फ्लाईट दिली होती, यावेळेला आपण बघितलं ऑफ स्टंपच्या बाहेर बीट केलं जाते. विजय स्ट्राईक एंडवाला होता, विजय फगले नवीन संघ आहे आणि नक्कीच हे जे संघ खेळताना दिसत नवीन संघ आहेत 40 प्लसमध्ये. आणि खरोखरच मागच्या सामन्यामध्ये खेळ जर आपण बघितला तर आई चंडिका बीबीपाडा टीमचा खेळ अप्रतिम झाला. राऊंड विकेटने पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, चुकतो फलंदाज. कट शॉट मारायचं होतं मात्र चुकतोय. हा जातो डॉट बॉल. काय चांगली गोलंदाजी करताना दिसतो या आपल्या षटकामध्ये गोलंदाज हनुमान. अप्रतिम गोलंदाजी, फक्त आणि फक्त 3 धावा आत्तापर्यंत दिलेल्या आहेत या 5 बॉलमध्ये. चांगली गोलंदाजी हनुमान याची. लेफ्ट आर्मने शेवटचा बॉल घेऊन जाईल. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने विजय भगलीसाठी. फ्लाईट दिली, पुन्हा एकदा बीट होतोय फलंदाज. स्विंग अँड मिस, डॉट बॉल. ओव्हरची होते समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना गावदेवी चिंचोटी टीमचा स्कोर झालेला आहे 3 रन, कुठलाही विकेट नाही. इकॉनॉमिकल जर आपण विचार केला तर जबरदस्त गोलंदाजी केलेली आहे गोलंदाज हनुमान याने. खरोखर विकेट नाही मिळाली मात्र इकॉनॉमिकल चांगली गोलंदाजी. फक्त 3च धावा मोजल्या या षटकामध्ये. आपल्या जाग्यावर त्यानंतर डिसिजन देतील. काय डिसिजन असेल अंपायरचं दोन्ही पंचांनी चर्चा केली. महेश कुडू अँड बाद फलंदाज रवींद्र इज आउट. पहिला गडी जातो आणि पहिला ब्रेक तो मिळवून देतोय गोलंदाज किरण आपल्या टीमला. रवींद्र होतोय आउट.
खाल्ले डोंगराने गो आरबला माणूस ओबरालीला आईला खाल्ले डोंगराने गो आरबला माणूस राऊंड विकेटचा मारा आणि थोडीशी एज लागली होती. बघितलं हँडल एजच्या थोडासा खाली बॉल लागतोय. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल, जोरदार अपील आणि पंचांनी चर्चा केली आणि हा विकेट जातोय, आऊट घोषित केलं जात आहे. आणि हा पहिला हदरा लागतोय. नवीन बॅटर येतोय बॅटिंगसाठी कैलास कोठावलेला चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण स्कोर खूपच कमी दिसतो आपल्याला स्कोर बोर्डवर. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 3 रन्स आल्या होत्या. या ओव्हरमध्ये आपण बघितलं अद्यापपर्यंत रन आलेली नाही आहे. चांगली गोलंदाजी राऊंड विकेटने. बघितलं बॉडी लाईनचं बॉल जास्त टाकताना दिसतोय गोलंदाज किरण. डीप स्क्वेअर लेग आहे, डीप मिड विकेट आहे, त्यानंतर एक कॉर्नरला फिल्डर आहे, एक लॉंग ऑन आहे. ऑन साईडला आणखीन बघितलं तर सर्कलमध्ये एक शॉर्ट फाईन लेग आहे. फिल्डर चेंज केला जाईल. ऑफ साईडला 4, ऑन साईडला 5. लॉंग ऑनचा फिल्डर लॉंग ऑफच्या दिशेने येतोय, कॉर्नर थोडासा लॉंग ऑनच्या दिशेने. पुढील बॉल यावेळेस टॅप केलाय बॉलला. बॉल येतो शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी होता, चांगली फिल्डिंग करतो. फक्त एकच रन मिळेल, एकपेक्षा जास्त काही नाही. या 1 रनने ऑफ द मार्क होतो फलंदाज कैलास कोठावले आणि टीमचं टोटल जाते स्कोरबोर्डवर 4 रन्स. मैत्री चषक 20-25 एक अप्रतिम असं आयोजन आपण पाहतोय. खरोखरच या 4 नाईट्स चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी चांगला स्टॉप. 1 रन या ठिकाणी पूर्ण केले आहे. फिल्डिंगचा दर्जा जर आपण बघितला अतिशय चांगला दिसतोय. गावदेवी नागले या टीमचा. ऑन साईडला डीपमध्ये 3 फिल्डर आहेत. ऑफ साईडला डीपमध्ये जर आपण बघितलं 4 फिल्डर आहेत. ही व्हिब्रेशन ऑफ फिल्डिंगची आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा गोलंदाजी मार्कवर किरण. फटका चांगला आहे, मिड विकेटच्या दिशेने बॉल जातोय. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. डबल बाउन्सला बॉल उचलला जाईल, थ्रो केला जाईल. त्या अगोदर वेळ भरपूर होता दोन्ही बॅटरकडे. 2 रन्स पूर्ण करण्याचा. या 2 रन्सने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय 7 वर. खूपच कमी टोटल आपल्याला पाहायला मिळतात. या पहिल्या ओव्हरमध्ये बघितलं 3, दुसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा खूपच कमी आहे स्कोर. मोठे फटके यायला पाहिजे, मोठे फटके आलेले दिसत नाही आपल्याला. उभा दिलेला नाही मोठा फटका मारण्याची. हो यावेळेला बॅकफुटला जाऊन कट शॉट खेळण्याचा प्रयत्न, चुकतो फलंदाज. डॉट बॉल. ओव्हरची होते समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना गावदेवी चिंचोडी टीमचा स्कोर आहे 7 वर 1 विकेट. आज एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हटलं जायचा विजय याला आज थोडासा स्ट्रगल करताना दिसतोय. चांगला फटका आहे मिड विकेटच्या दिशेने. बॉलला वलवलाय. फिल्डर त्या ठिकाणी मिस फिल्डिंग होतोय. बॉल जाईल बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. हा पहिला मोठा फटका येतो या इनिंग मधला विजय भैगलीच्या बॅट मधून. या इनिंग मधला टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 11 रन्स 1 गडीच्या मोबदल्यात. 1-1 आणि 1 हा स्कोर आपल्याला दिसतोय स्कोरबोर्डवर. यानंतरचा सामना असेल शिवाजी भुरे मला माहिती पुरवतील
की आपण पुन्हा दुसऱ्या राऊंडचा सामना खेळणार आहोत. विजेता आणि यंगस्टार मोरीगाव मास्टर असा सामना असेल. यंगस्टार मास्टर आपण जायचं नाही आहे, याच्यानंतर लगेच आपला सामना आहे राऊंड विकेटने. पुन्हा एकदा चांगला फटका आहे, मात्र कावकानाला फील्ड तैनात आहे. चांगली फिल्डिंग करतोय किरण. 2चा कॉल, रनआउटची संधी. विकेट या ठिकाणी जाईल विजय भगलियाची. फलंदाज होतोय बाद. जातोय चिंचोडी टीमचा. त्यांचा कावकानाला अप्रतिम फिल्डिंग केली आहे आणि विकेट या ठिकाणी जाते. दोन्ही सुद्धा ओपनिंग बॅटर यावेळेस डगआउट मध्ये पोहोचले. हे बघितली फिल्डिंग, किरणची चांगली फिल्डिंग. थ्रो झाला, नॉन स्ट्राइक आणि रनआउटच्या रूपाने ही विकेट. प्रदीप गोलंदाजी मार्कवर आलेले नवीन बॅटर यावेळेस येतोय बॅटिंगसाठी. नरेश गवळी येतोय. पुढील बॉल, राऊंड विकेट. हवेत बॉल आहे, कॅचची शक्यता. फाईन लेगचा फिल्डर मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर हा बॉल बघू शकतो, जातोय डीप फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. इन्स्ट्रुमेंटल आमच्या डीजेच्या माध्यमातून वाजवलं जाते. खरोखरच डीजे धीरू याने सुद्धा हा बघितला बॉल पडला. 2 टप्प्यांनी सरळ फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर जातोय. चौकारासाठी हा दुसरा चौकार येतो आणि आल्या चौकाराने कैलास स्ट्राईक एंडला होता, तर कैलासच्या बॅटमधून हा चौकार येतो. टीमचं टोटल जाते स्कोरबोर्डवर 16 रन्स, 16 लॉस ऑफ 2 विकेट. राऊंड विकेट. हो, फटका चांगला पंच केला बॉलर आणि बॉलला पाठवलाय सरळ जो एक्स्ट्रा कव्हर बाउंडच्या दिशेने, बाउंडच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. बॅक 2 चौकार दिसतात. माननीय श्री कमलाकर बिस्तू जाधव, माजी सरपंच देवदल ग्रामपंचायत, त्यांचं भरपूर सहकार्य. बाबा 9191 KPL मध्ये त्यांची टीम आहे, त्या टीमचे ऑनर आहेत. आणि बाबा एंटरप्राइजेस 9191चे प्रोफायटर सुद्धा आहेत. चांगलं सहकार्य. ज्या वेळेस आपल्या परिसरामध्ये क्रिकेटची स्पर्धा होते, प्रत्येक स्पर्धेला त्यांची हजेरी असते. चौकार 2 लगातार येतात. स्कोर जाऊन पोहोचतो स्कोरबोर्डवर 20 रन. या ओव्हरमध्ये स्कोर बनताना दिसतो. आत्तापर्यंत हा 3रा चौकार आलेला आहे या षटकामध्ये. फुल टॉस बॉल, पुन्हा एकदा चांगली ट्रीटमेंट आहे, मात्र डीप मिड विकेटला फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग. थ्रो होईल, रनआउटची संधी आहे आणि विकेट या ठिकाणी मिळेल. फलंदाज कैलास कोठावले इज आउट. रिपोर्टिंग करा दोन्ही टीम. कॅप्टन दोन्ही टीम आपण रिपोर्टिंग करायची. स्वराज्य स्पोर्ट कशिले टीम कॅप्टन अँड छत्रपती शिवाजी महाराज वडूनगर टीम कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायची आहे. अंतिम बॉल. हो, खोलपट टप्प्याचा खोदून काढला जातोय. मिडॉनच्या दिशेने डीपमधून फिल्ड येतोय. चांगली फिल्डिंग हनुमान याची. 1च रन फक्त मिळेल, 1 पेक्षा जास्त काय नाही आहे. ओव्हरची होईल समाप्ती आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना
चिंचोली टीमचा स्कोर आहे 22 वर 2 विकेट 3 विकेट. षटकाला लगेच सुरुवात आपण करायची आहे. बघूया शेवटचं षटक घेऊन कोणता गोलंदाज येईल नागले टीम कडून. आणि बॉल आपल्याला दिसतोय गोलंदाज बॉलर नेम रामविलास पासवान. बॉलर नेम मुकेश रुपेश. बॉलिंग ट्रॅकवर येतोय. पहिला बॉल घेऊन जाईल रुपेश. स्ट्राइक एंडला आहे बॅटर नरेश आणि सुनील नॉन स्ट्राइक एंडला. शेवटचे 6 बॉल शेष 22 वर 3 ही स्थिती आहे सध्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर. ओ चांगला बॉल अपील होते लेग बिफोरची. डिरेक्ट हिट लागलो. ओ डिरेक्ट हिट लागते आणि अशा प्रकारे विकेट जाईल. फलंदाज होईल बाद. हा 4था फलंदाज बाद होतोय आई गावदेवी चिंचोली टीमचा. उचलला थ्रो केला डिरेक्ट हिट आणि विकेट या ठिकाणी मिळते रनआउटच्या रूपेने. पहिल्या बॉलवर विकेट आलेली आहे. 4था गडी बाद झालेला आहे आई गावदेवी चिंचोली टीमचा. नवीन बॅटर बॅटिंगसाठी येतोय राकेश. सुनील आणि राकेश ही जोडी मैदानामध्ये असेल. आता धावा बनवावे लागतील. उर्वरित 5 बॉल शेष आहेत. 5 बॉलमध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज रुपेश. 5 बॉल शेष. लाख्या आलेला आहे नवीन बॅटर. ओ चांगला बॉल. थोडासा इनकटर होता. काय जबरदस्त लाईन आणि लेंथनी गोलंदाजी करताना दिसतोय गोलंदाज रुपेश. अप्रतिम गोलंदाजी रुपेशची. पहिला बॉल सुद्धा आपण बघितला अपील जोरदार होती लेग बिफोरची. मात्र रनआउटच्या रूपाने विकेट मिळते. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर बॉलर रुपेश. आउटसाइड एज आहे. मोठा किनारा. विकेट जाईल. सहज सोप्पा कॅच होता विकेट कीपरसाठी. सॉफ्ट डिस्मिसल बाद होतोय. फलंदाज सुनील इज आउट. फाय खूपच खराब स्थितीमध्ये आपल्याला दिसते आई गावदेवी चिंचोली टीम. आणि या मॅचवर खरोखरच वर्चस्व आहे सध्या तरी आपण बघितलं तर नागले या टीमचं. 22 वर 5. प्रमोद नवीन फलंदाज. पुल करण्याचा प्रयत्न. ताकद कमी पडली. थोडासा मिस टाइम होता हा शॉट. मिड विकेटचा फिल्डर डीप मधून येतो. फील्ड चांगली फील्ड करतोय. बॉल उचलतोय. त्या अगोदर 1 धाव या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही सुद्धा फलंदाज. 1ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोरबोर्डवर 23 रन. बॉल शेष आहेत अद्याप आपण बघितलं तर फक्त 2. लो टोटल मॅच असं वाटते या मैत्री चषक 20-25 मधली पाहायला मिळेल की काय. पुन्हा एकदा डॉट बॉल. स्विंग अँड मिस. बॅट खालून फिरली होती. बॉल थोडासा वरून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. हा डॉट बॉल. अंतिम 1 बॉल शेष. चांगली गोलंदाजी करताना दिसतात सर्व गोलंदाज. पहिला हनुमान, त्यानंतर किरण, त्यानंतर प्रदीप थोडासा महागडा पडला. बाकी सगळे गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केलेली आहे. ओ हॅमर केले बॉलला. हवेत बॉल.
स्वतः गोलंदाज कॉटन बोल्ट फलंदाज बाद. ओव्हरची सुद्धा होते समाप्ती आणि 4 समाप्तीनंतर आई गाव अ, 11वा खेळाडू पाठवून द्या प्लीज. खेळाडूची नावे सांगण्यासाठी 11वा जो असेल त्याला पाठवा. 11वा खेळाडू येतोय.
स्ट्राईक एंडला विजय आहे, नॉन स्ट्राईक एंडला हनुमान आहे. ही जोडी मैदानामध्ये हनुमान यांनी चांगली गोलंदाजी केली होती. आपण बघितलं इकॉनॉमिकल चांगली गोलंदाजी, फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या. यावेळेस नॉन स्ट्राईक एंडला आहे विजय, स्ट्राईक एंडला आहे. गावदेवी नागले टीमला 24 मध्ये 24चं टार्गेट आहे. प्रत्येक बॉलमध्ये 1 रनची आवश्यकता. बॉल ऑफ रन इक्वेशन. पहिला बॉल घेऊन जाईल, गोलंदाजी मार्कवर आहे. गोलंदाज गायकवाड येतोय. गायकवाड गोलंदाजी मार्कवर पहिला बॉल घेऊन जाईल. गायकवाड वेळेबद्दल सहकार्य करा प्लीज. घड्याळामध्ये जर आपण बघितलं तर वाजलेले आहेत 10:23 आणि टायमर तुमचा ऑन होईल हे लक्षात घ्या, कारण पहिली टायमर ऑन झालेला आहे. पहिली 3 षटकं 15 मिनिटाच्या आत संपवायची आहेत. पहिलाच बॉल बघितला, स्टंपच्या वरून गेला. शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न गणेशचा, चुकतो फलंदाज. हा जातो डॉट बॉल. विजय आहे स्ट्राईक एंडला. विजय आणि हनुमान ही जोडी मैदानामध्ये आहे. मोठं टार्गेट नाही आहे, मोठं प्रेशर नसेल, मात्र विकेट जर मिळवल्या, गुच्छामध्ये जर विकेट मिळवल्या तर नक्कीच मॅचमध्ये येऊ शकेल चिंचोटीची टीम. पुलचा फटका आहे, पॉवरफुल शॉट, 1 बाउंस जाईल का? यस, जातोय फॉरवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर. 4 रनचढी चौकार. फलंदाज विजयच्या बॅटमध्ये होतो हा धमाकेदार चौकार आणि चौकाराने ऑफ द मार्क होतोय विजय. फुल टॉस बॉल, पुन्हा एकदा चांगला फटका, लॉंग लेगच्या दिशेने पाठवून दिलाय बॉलला बाउंड्रीच्या बाहेर. काय इशारा असेल, प्लॅन केला होता हा फटका, पण अद्यापही दर्शक ओव्हर द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा आपण बघितलं, बॉल जातो विकेटच्या वरून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. आणि खरोखरच फिल्डिंग जर आपण बघितली तर सर्कलमध्ये फील्ड जास्त दिसतात, कारण पॉवर प्लेचं हे षटक आहे. आणखीन एक चांगला फटका आहे खाली क्षेत्रामध्ये. हा बॉल जाईल डीप बॅक ऑफ द स्कोअर लेग, बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनचढी चौकार. का तर IPL मध्ये आपल्या नालासोपारा आपल्या तालुक्यातील आयुष म्हात्रे नक्कीच कमाली त्याचा, आणि बॅटिंग करत असताना 34 धावा बनवलेल्या आहेत चेन्नई सुपर किंग्ससाठी. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलर गायकवाड. आणखीन एक चांगला फटका, हा सुद्धा गॅप मध्ये आहे. कुठलाही फिल्डर नाही त्या ठिकाणी. बॉल जाईल बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनचढी चौकार. समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर हा बघू शकतो अप्रतिम शॉट, जबरदस्त फटकेबाजी पहिल्या ओव्हरमध्ये विजयच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. आणि विजयने झिरो डबल 4 हे आपल्याला पाहायला मिळालं मागच्या ओव्हरमध्ये. बॉलिंग ट्रॅकवर येतो बॉलर कैलास. स्ट्राईक एंडला आहे हनुमान, लेफ्ट हँडर बॅटर. 8 धाब्यांची फक्त आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. 6 चौका ठोकाचे होते, 4 ठोकले, 2 ठोकाचे बाकी आहेत. चौका ठोकूनच विजय संपादन करतात की नाही हे बघायचं आहे आपल्याला. पहिला बॉल घेऊन जाईल कैलास. चला वेळेबद्दल सहकार्य करा.
पहिला बॉल. फक्त दिशा दाखवण्याचं काम केलं होतं. ह्या वेळेला मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. स्टर करण्याचा प्रयत्न होता. डीप थर्डमॅनच्या दिशेने फिल्डर आहे. त्यानंतर एक पॉईंटला फिल्डर दिसतो आपल्याला. यामध्ये मोठा गॅप आणि त्या गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता हनुमान याचा. पुन्हा एकदा चांगला बॉल. 2 बॉल लगातार डॉट टाकतोय गोलंदाज कैलास. चांगली गोलंदाजी लेफ्ट हँडर बॅटर हनुमानसाठी अप्रतिम गोलंदाजी करताना दिसतोय. कमबॅक करावा लागेल. कमबॅकसाठी विकेट घ्यावे लागतील. यावेळेस कट केलंय बॉलला. बॉल जाईल गलीच्या दिशेने. डीपमध्ये फिल्डर त्या ठिकाणी येईल मात्र अडवू शकत नाही बॉलला. आणखीन एक येतोय चौकार. 5 चौकार आलेले आहेत. आणखीन एक चौकाराची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. सांगितलं होतं का हा मोठा गॅप आहे. त्या गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र यशस्वी ठरतोय हनुमान. टीमचं टोटल जाऊन पोहोचतंय ते स्कोरबोर्डवर 20 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. हो पुल करायचं होतं ह्या वेळेला. थोडंसं बघितलं आपण डोक्याला बॉल लागतोय. पुन्हा एकदा गलीच्या दिशेने जातो. 2चा कॉल आहे आणि 2 रन्स ह्या ठिकाणी पूर्ण करतात दोन्हीसुद्धा बॅटर. स्कोअर जाऊन पोहोचतोय स्कोरबोर्डवर 22 रन. आय थिंक बॅटला लागल्यानंतर हा बॉल डोक्याला लागला होता त्यामुळे हे 2 रन्स हनुमानच्या खात्यामध्ये जातील. हे बघितलं बॅटला लागल्यानंतर बॉल लागला होता. चांगलं टेलिकास्ट. एक चांगलं झालं की कधी कधी असा बॉल लागल्यानंतर डोळ्यावर सुद्धा लागतो आणि अशा भरपूर जे खेळाडू आहेत त्यांना दुखापत झालेली आहे ओव्हर द विकेटने. हो ह्यावेळेस चांगला बॉल टाकतोय गोलंदाज कैलास. अंतिम एक बॉल शेष आहे. बघूया या षटकामध्ये सामना समाप्त करेल का हनुमान जो कॅप्टन सुद्धा आहे. अंतिम एक बॉल शेष. 13 मध्ये 2 रनची आवश्यकता. पुन्हा चांगला बॉल. क्रॉस बॅटिंग शॉट करण्याचा प्रयत्न. प्ले अँड मेज. डॉट बॉल. ओव्हरची होईल समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 24चं टार्गेट चेस करत असताना नागले टीमचा स्कोर झालेला आहे 22 रन. कुठलाही विकेट न गमावता. 2 ओव्हर आणि 2 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. बाईचा इशारा पंचांचा आणि कॉंग्रॅच्युलेशन वन्स अगेन आई गावदेवी नागले टीम. चला टॉससाठी या दोन्ही टीमचे कॅप्टन. या दोन्ही टीमचे कॅप्टन सुद्धा या. तुमची जी नोंदणी आहे ती नोंदणी करून घ्यायची आहे. आमचे आयोजक दिनेश बुरे तुम्ही यांच्याशी संपर्क साधायचा आहे.